दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB मुंबई टीम व नंदुरबार वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नवापूर MIDC परिसरात संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत बिबट वन्यप्राणी कातडीची तस्करी करणाऱ्या 5 संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव रोशन बुवा यांच्या नेतृत्वाखाली WCCB मुंबई नंदुरबार रेंज स्टाफ रोहयो पथक चिंचपाडा व नवापूर प्रादेशिक पथक यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आली। बिबट वन्य प्राण्याच्या कातडीचे तुकडे मारुती स्विफ्ट कार क्रमांक GJ 26A1513 युनिकॉर्न दुचाकी क्रमांक GJ 26B 9668 डिस्कवर दुचाकी क्रमांक MH39Q 4460 हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक GJ 22M1447 सदर आरोपी व मुद्देमाल मध्यवर्ती रोपवाटिका नवापूर येथे आणण्यात आले। भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणारे। त्या अनुषंगाने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले। मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली। तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले। तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे। तरी पुढील तपास अमोल काशीकर वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करील। धन्यवाद।